28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही बातमी अचानक समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। पण आता अचानक या विमानाचा एक असा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे ज्याने महाराष्ट्राला दुसरा आणि त्याहूनही अधिक भयानक धक्का दिला आहे। कारण या अपघातामागचं खरं कारण कुठल्याही सीसीटीव्हीमध्ये नाही असं आत्तापर्यंत सांगितलं जात होतं। मात्र आज सत्य समोर आलं आहे आणि ते अपेक्षेपेक्षा वेगळंच निघालं। 28 जानेवारीला हा दुर्दैवी प्रसंग घडला होता। 29 जानेवारीला संपूर्ण राज्यात शोकमय वातावरणात त्यांचं अंतिम दर्शन घेण्यात आलं आणि अंत्यसंस्कार पार पडले। पण अचानक एक वेगळंच नवं सीसीटीव्ही फुटेज आणि एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला ज्याने या संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलून टाकली। हा अपघात होता की घातपात हा प्रश्न आता पुन्हा उभा राहिला आहे। नेमका हा अपघात कशामुळे झाला होता? चूक कुणाची होती? अपघात नेमका कुठे झाला होता? आज सगळंच बदलून गेलं आहे। कालपर्यंत टीव्ही आणि सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ फिरत होते, पण आता ती सगळी माहिती चुकीची ठरली आहे। कालपर्यंत, आज सकाळपर्यंत आणि दुपारपर्यंत जे काही दाखवण्यात आलं होतं ते सगळं आता बदलून गेलं आहे। कारण सत्य काहीसं वेगळंच निघालं। सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की दाट धुक्यामुळे धावपट्टीचा अंदाज चुकला असावा किंवा इंजिनमध्ये बिघाड झाला असावा। मात्र जेव्हा त्या विमानाचा रहस्यमय सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला तेव्हा या संपूर्ण घटनेची दिशा पूर्णपणे बदलली। हा फक्त योगायोग होता की एखादा मोठा कट? अपघाताच्या आदल्या रात्री त्या विमानाच्या कोठडीत नेमकं काय घडत होतं ज्यामुळे ही अंगावर काटा आणणारी घटना घडली? जेव्हा विमान मृत्यूच्या दिशेने झेप घेत होतं तेव्हा आसपासच्या शेतात काम करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांनी विमानाची शेवटची धडपड आपल्या डोळ्यांनी पाहिली होती। त्यांनी सांगितलेले अनुभव ऐकून आज संपूर्ण महाराष्ट्र अधिकच भयग्रस्त झाला आहे। ज्या क्षणी विमान जमिनीवर आदळण्याच्या अगदी शेवटच्या क्षणात होतं त्यावेळी वैमानिकाने नियंत्रण कक्षाला आपत्कालीन संदेश दिला असेल अशी अपेक्षा होती, पण तसा कोणताही संकटकालीन कॉल दिला गेला नसल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। मग या विनाशामागे नेमकं कोणतं काळं गुपित दडलं होतं? हा फक्त अपघात होता की आधीच ठरवलेला घातपात? त्या भयानक रात्री नेमकं काय घडलं ज्यामुळे महाराष्ट्राच्या हृदयावर कायमची जखम उमटवणारी ही घटना घडली? या रहस्याची गुंतागुंत प्रत्यक्षात एक दिवस आधीच सुरू झाली होती। तो सीसीटीव्ही पुरावा नेमकं काय सांगतो? त्या कॅमेराने असे काय टिपले ज्यामुळे काळं सत्य जगासमोर आलं? यात वैमानिकाची चूक होती का? तांत्रिक बिघाड होता की सत्तेच्या पडद्यामागे काहीतरी वेगळंच कारस्थान शिजत होतं? त्या सीसीटीव्ही फुटेजच्या पडद्याआड काय दडलं आहे? चला पाहूया या संपूर्ण प्रकरणाचा विस्तारित आणि विशेष रिपोर्ट। महाराष्ट्राच्या राजकारणात काही लोक खुर्चीमुळे ओळखले जातात आणि काही असे असतात जे खुर्चीलाच ओळख देतात। आणि ज्या दिवशी असा दुसऱ्या प्रकारचा माणूस या जगातून निघून जातो त्या दिवशी गोंगाट होत नाही, फक्त एक खोल असह्य शून्य निर्माण होतं। अजित पवार यांच्या वेदनादायक मृत्यूनंतर महाराष्ट्र आज तेच शून्य अनुभवतो आहे। संपूर्ण महाराष्ट्र एका विचित्र शांततेत बुडून गेला आहे। राजकारणी असोत, अभिनेते असोत किंवा सामान्य जनता, जिथे जिथे कॅमेरा गेला तिथे तिथे फक्त उदासी दिसत होती। काहींना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत, ते अक्षरशः फुटून रडले। शब्द जणू संपून गेले होते। हे तेच अजित पवार होते ज्यांना शत्रू आणि मित्र दोघेही दादा म्हणायचे, तेही केवळ गंमत म्हणून नाही तर पूर्ण विश्वासाने। लोक खात्रीने त्यांना महाराष्ट्राचे परमनंट डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणायचे। बारामतीच्या भूमीत विमान दुर्घटनेत अजितदादांचं देहावसान झालं। ही बातमी ऐकताच मराठी माणसाचं काळीज अक्षरशः हेलावून गेलं। मात्र विमान कोसळण्याच्या शेवटच्या क्षणात काय घडलं याचं अंगावर शहारे आणणारं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे। विमान कोसळण्याचं खरं कारण काय होतं ते भयावह सत्य आज जनतेसमोर आलं आहे। सर्वात आधी नेमकं घडलं काय? 28 जानेवारी 2026 ची सकाळ। सगळं काही ठरलेल्या कार्यक्रमानुसार चालू होतं। मुंबईहून अजित पवार यांचं विमान बारामतीकडे निघालं। अजित पवार वेळेचे अतिशय पाबंद होते असं सांगितलं जातं। सकाळी साधारण 8 वाजता विमानाने उड्डाण घेतलं। बारामती हे त्यांचं घर होतं। तिथले लोक त्यांना फक्त नेता नाही तर आपल्या कुटुंबाचा सदस्य मानायचे। पोहोचायला आता फक्त काहीच मिनिटे उरली होती। रनवे तयार होता, हवामान ठीक होतं, कंट्रोल रूममधील संभाषणही अगदी सामान्य होतं। पण कदाचित नियतीने एक भयानक कथा आधीच लिहून ठेवली होती। लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात रनवेपासून अवघ्या 100 मीटर आधी विमानाचा तोल ढासळला। एक जोरदार स्फोट झाला। विमान 2 तुकड्यांत तुटलं। क्षणातच भीषण आग लागली। सकाळी साधारण 8:45च्या सुमारास सगळं काही संपलं। प्रश्न हा नव्हता की विमान कुठे गेलं,
प्रश्न हा होता, दादा कुठे आहेत? काही वेळाने उत्तर मिळालं, पण ते कुठल्याही अधिकृत निवेदनात नव्हतं. ते धुरात होतं, ते मलब्याच्या फोटोंमध्ये होतं. महाराष्ट्र पहिल्यांदा तेव्हा हादरला जेव्हा या दुर्घटनेची पहिली अधिकृत बातमी समोर आली. पण जेव्हा मूळ कारण आणि सीसीटीव्ही अहवाल समोर आला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला. 28 जानेवारी बुधवार सकाळी सुमारे 8:45 बारामतीतील गोजूभावी परिसरात एका प्रचंड स्फोटाचा आवाज आला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला. त्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शून्यात गेला. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज झळकली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात. सुरुवातीला असं सांगण्यात आलं की दादा गंभीर जखमी झाले आहेत, पण काही तासांतच जी बातमी आली तिने महाराष्ट्राचा काळजाचा ठोका चुकवला. अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. विमान जमिनीपासून केवळ 500 फुटांवर होतं. मग नेमकं काय बिनसलं? वैमानिकाचं नियंत्रण सुटलं की यंत्रणेत काही तांत्रिक बिघाड झाला? हाच प्रश्न सर्वांच्या मनात घोळत होता. घातपाताचा संशयही व्यक्त होत होता. आणि त्याच वेळी एक वेगळंच सीसीटीव्ही फुटेज समोर आलं, ज्याने या प्रकरणातील प्रत्येक संशयास्पद पैलू उघड केला. जरी ही घटना 28 तारखेला घडली असली तरी तिची बीज 27 तारखेच्या रात्रीच पेरली गेली होती. 28 जानेवारीची ती काळवंडलेली सकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात कायमची नोंदली जाईल. राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं होतं. निवडणुकांचा धुराळा उडत होता. याच पार्श्वभूमीवर 28 तारखेला बारामतीत 4 महव्य सभांसाठी अजितदादा येणार होते. सगळं काही नियोजित होतं, वेळ ठरलेली होती. पण मृत्यू कसा दबा धरून बसला होता हे समजून घेण्यासाठी एक दिवस मागे जावं लागतं. 27 जानेवारीच्या रात्री अजितदादा मुंबईतील निवासस्थानी होते. दुसऱ्या दिवशी बारामतीचे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे होते. वेळेचे काटेकोर पालन करणारे दादा म्हणून ते ओळखले जायचे. पण विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार त्या रात्री विमानाच्या मेंटेनन्स ठिकाणी काही संशयास्पद हालचाली झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. अंतिम तपासणीच्या वेळी सर्व काही सुरळीत होतं का, की कोणीतरी मुद्दाम छेडछाड केली? त्या गूढ रात्री काय घडलं आणि तो सीसीटीव्ही पुरावा काय सांगतो? 28 जानेवारीची ती भीषण परिणिती त्या एका काळरात्रीतच सुरू झाली होती. ज्या विमानातून दादांचा प्रवास सुरू होता ते लियर जेट 45 हे अत्याधुनिक विमान होतं. ते कमकुवत किंवा खराब नव्हतं. या विमानाचा वेग ताशी 860 किलोमीटर इतका होता आणि मुंबई ते बारामती हे अंतर ते अवघ्या 20 ते 25 मिनिटांत पार करू शकत होतं. 51,000 फुटांपर्यंत उंच जाण्याची क्षमता असलेलं हे विमान अत्यंत सुरक्षित मानलं जात होतं. इतकं सुरक्षित विमान अचानक आगीच्या गोळ्यात कसं बदललं हेच आजचं सर्वात मोठं रहस्य आहे. त्या विमानात दादांसोबत सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, सहवैमानिक कॅप्टन शामनी पाठक आणि कर्मचारी पिंकी माळे होते. सकाळी 8:45च्या सुमारास बारामतीच्या हद्दीत विमान पोहोचलं. धावपट्टी लहान होती आणि इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम नव्हती, त्यामुळे वैमानिकाला पूर्णपणे मॅन्युअली विमान उतरवावं लागत होतं. कमी दृश्यमानतेमुळे पहिल्या प्रयत्नात धावपट्टीचा अंदाज चुकला आणि विमान पुन्हा हवेत घेतलं. दुसऱ्या प्रयत्नात मात्र काळाने आपला घाव घातला. ही प्राथमिक माहिती होती, पण सीसीटीव्ही फुटेजने सगळं चित्र बदलून टाकलं. धावपट्टी जवळच्या पेट्रोल पंपाच्या कॅमेऱ्यात सकाळी 8:46ला हे दृश्य कैद झालं. विमानाचा तोल गेला, उजवा पंख खाली झुकला आणि काही सेकंदातच आकाशात आगीचा गोळा तयार झाला. कॅप्टन शामली पाठक यांचे शेवटचे शब्द होते, ओ शिट. प्रत्यक्षदर्शींचे अनुभव अंगावर काटा आणणारे होते. विमानातून काळा धूर निघत होता आणि स्फोटानंतर अवशेष घरांपर्यंत उडाले. ही केवळ एका नेत्याची गोष्ट नसून महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि लोकशाहीवर झालेलं हे सर्वात मोठं आक्रमण आहे. जर राज्याचा इतका मोठा नेता सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचा काय, हा प्रश्न विचारला जातो आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि शेअर करा, कारण सत्याचा आवाज दाबण्यासाठी सत्तेची मोठी यंत्रणा कामाला लागल्याचा आरोप केला जात आहे. अजितदादांच्या घटनेचं खरं गुपित जळलेल्या विमानात नसून मंत्रालयातील एका वातानुकूलित चेंबरमध्ये दडलेलं असावं, जिथे हा कट रचला गेला असं बोललं जात आहे. जोपर्यंत जनता संघटित होऊन प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत सत्तेचे हे क्रूर खेळ थांबणार नाहीत. सावध रहा, कारण हा राजकीय सापळा कोणालाही सोडणार नाही असा इशाराही दिला जात आहे. आता प्रश्न उरतो तोच, हा अपघात होता की घातपात? ही माहिती सोशल मीडियावरील स्रोतां आणि तज्ज्ञांच्या शक्यतांवर आधारित आहे. कोणतीही अधिकृत पुष्टी नाही. खरं सत्य ब्लॅक बॉक्स आणि DGCAच्या चौकशीनंतरच समोर येईल. तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. पण तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. हा रिपोर्ट माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.